हाय हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल आर्टी क्राफ्टी प्राजक्तामध्ये खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, सध्या पाईप क्लीनर पासून बनवलेले फेस्टिव्ह डेकोर आयटम्स खूप जास्त ट्रेंडिंग सुरू आहेत. लवकरच तुम्हाला माझ्या चॅनलवर ही सिरीज पाहायला मिळणार आहे. पाईप क्लीनरचे फेस्टिव्ह डेकोर क्राफ्ट बनवण्यासाठी मी घेऊन आले होते खूप सारं साहित्य. या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाईप क्लीनर क्राफ्ट बनवण्यासाठी लागणारं सर्व काही साहित्य डिटेलमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला किंवा पाईप क्लीनर मटेरियल संबंधी काही क्युरीज असतील तर तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहेत पाईप क्लीनर्स. 100 पाईप क्लीनर्सचं एक पॅकेट अशा पद्धतीने मार्केटमध्ये हे पाईप क्लीनर्स अवेलेबल आहेत. यामध्ये तुम्हाला असंख्य कलर्स मिळतील. खूप छान छान आणि ब्राईट कलरचे पाईप क्लीनर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला जो कलर हवा आहे किंवा त्याची किती क्वांटिटी लागणार आहे त्यानुसार तुम्ही ते कलर्स घेऊ शकता. तर या पाईप क्लीनर्स मध्ये 3 साइजेस अवेलेबल आहेत, 4mm, 6mm आणि 8mm. तर इथे मी तुमच्या सोबत शेअर करत आहे 2 साइजेस. येलो कलर आहे 6mm आणि ऑरेंज आहे 8mm. तुम्ही बघू शकता की याच्या आतलं वायर जे आहे ते आपल्याला बिलकुलही दिसत नाहीये, जे की आपल्याला 4mm मध्ये सहजपणे दिसून येतं. तर आपल्याला फेस्टिव्ह क्राफ्ट बनवण्यासाठी 6mm किंवा 8mm पाईप क्लीनरच विकत घ्यायचे आहेत. फुलांचे देठ आणि पानं बनवण्यासाठी ग्रीन कलरचे पाईप क्लीनर आपल्याला नक्की घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत पोलन्स. पोलन्स ही वेगवेगळे प्रकार आणि कलर्स अवेलेबल आहेत. या पद्धतीने छोट्याशा पॅकेटमध्ये हे पोलन्स आपल्याला मिळतील. माझ्याकडे ऑलरेडी दुसऱ्या प्रकारचे आणि भरपूर कलरचे पोलन्स अवेलेबल होते, त्यामुळे मी फक्त पिंक आणि व्हाईट कलरचेच पोलन घेतले आहेत. ही आहे मेटल स्टिक. ही मोस्टली फुलांचे देठ बनवण्यासाठी वापरली जाते. बुके बनवताना किंवा फ्लॉवर पॉट साठी जेव्हा फ्लॉवर्स बनवतो त्यावेळी हिचा वापर होतो. ही मेटल स्टिक थिक आणि एकदम चांगल्या क्वालिटीची आहे. हिच्याऐवजी मार्केटमध्ये वुडनच्या ज्या स्टिक्स मिळतात त्याही तुम्ही वापरू शकता. पाईप क्लीनर्स पासून वेगवेगळी फुलं बनवणं आणि देवी देवतांसाठी त्या फुलांचा हार बनवण्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे. ते हार बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत असे मोती. वेगवेगळ्या साईजचे किंवा कलरचे मोती तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर आपल्याला लागणार आहे लेस. फ्लावर बुके किंवा हार बनवण्यासाठी या लेसचा तुम्ही वापर करू शकता. मार्केटमध्ये मीडियम, ब्रॉड किंवा वेगवेगळ्या मटेरियल पासून बनवलेल्या लेसेस अवेलेबल आहेत. फ्लावर बुके बनवताना फुलांच्या खाली देठ म्हणून वुडन स्टिक यूज केली असो, तार यूज केला असो व मेटल स्टिक, त्या सर्वांनाही एकदम नॅचरल ग्रीन लुक देण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही ग्रीन टेप. यामध्ये ब्राऊन कलर ही अवेलेबल आहे, पण नॅचरल कलर साठी आपण ग्रीन टेप यूज करणार आहोत. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला लागणार आहे ग्लू गन. ग्लू गनने पाईप क्लीनर फार लवकर स्टिक होतात, त्यामुळे पाईप क्लीनरचा क्राफ्ट बनवताना आपला वेळ वाचतो. माझ्याकडे जास्त वॉटची आणि मोठी गन ऑलरेडी होती, त्यामुळे सध्या मी ही छोटीशी गन विकत घेतली आहे. 150 रुपयापासून ते 400 रुपयापर्यंत या गन मार्केटमध्ये सहजपणे अवेलेबल आहेत. आता ग्लू गन घेतली आहे म्हणजे ग्लू स्टिक्स तर आल्याच. त्या ग्लू स्टिकचे एक पूर्ण पॅकेट इथे मी घेतलेलं आहे. पाईप क्लीनर चिटकवण्यासाठी तुम्ही B7000 ग्लूचा पण यूज करू शकता. या ग्लूने पाईप क्लीनर चिटकण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, पण ज्यावेळी ग्लू गन काम करत नाहीये किंवा लाईट नाहीये त्यावेळी B7000 इज द बेस्ट ग्लू. त्यानंतर पाईप क्लीनर्स कट करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे सीझर. सीझर शार्प असली पाहिजे आणि स्ट्रॉंग ही असली पाहिजे. सीझर शिवाय तुम्ही अशा प्रकारचे कटरही यूज करू शकता. हे आहे वायर कटर. यासारखं अजून एक कटर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हे कटर पाईप क्लीनरच्या आत असलेलं वायर सहजपणे कट करू शकतात. हे वायर कटर मला फक्त 60 रुपयाला मिळालं होतं. ही खूप कमी पैशात लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. कारमध्ये लावण्यासाठी पाईप क्लीनर पासून बनवलेले शोपीस सध्या ट्रेंडमध्ये आहेत. ते शोपीस बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे असे वुडन ब्लॉक्स. याच्या वर पाईप क्लीनर पासून बनवलेली फुलं आणि खाली डबल टेप लावून सुंदर असं कारसाठी शोपीस तयार होऊ शकतं. पाईप क्लीनरचा अजून एक ट्रेंडिंग असलेला प्रॉडक्ट म्हणजे पाईप क्लीनर पासून बनवलेले की चेन्स, आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत की रिंग्स. मैत्रिणींनो, पाईप क्लीनरचे ट्रेंडिंग किंवा व्हायरल क्राफ्ट बनवण्यासाठी जे जे बेस मटेरियल लागतं ते सर्व मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेलं आहे. हे मटेरियल वापरून तुम्ही बिझनेस सुरू करू शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी ही छान छान ट्रेंडिंग वस्तू बनवून कोणाला गिफ्ट करू शकता किंवा या वस्तूंनी स्वतःचं घरही सजवू शकता. मी सर्व वस्तूंची डिटेल माहिती देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तरीही तुम्हाला अजून कुठल्या वस्तूची माहिती हवी असेल किंवा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायचं असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच घेऊन येत आहे ट्रेंडिंग पाईप क्लीनर क्राफ्ट सिरीज. स्टे ट्यून्ड फॉर दॅट. टिल देन, बाय बाय.